अमोल मिटकरी महायुतीतला सर्वात मोठा भाऊ असलेल्या भाजपच्या नेत्यांना सुद्धा शिंगावर घेणारे अजित पवारांचे शिलेदार। यावेळेला अमोल मिटकरींनी थेट राज ठाकरेंना शिंगावर घेतलं आणि त्यामुळे भडकलेल्या मनसैनिकांनी अमोल मिटकरींची गाडीच फोडली। त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं आता राज ठाकरेंनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। दिवसभरातल्या मोठ्या राजकीय घडामोडीचा आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट पाहूया। ही कार आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींची। आणि या कारला लक्ष्य करणारे आहेत राज ठाकरेंचे अकोल्यामधले कट्टर समर्थक। आता अमोल मिटकरी मनसैनिकांच्या रडारवरती का आलेत हे समजून घेण्यासाठी राज ठाकरे आणि अमोल मिटकरींमध्ये रंगलेलं वागयुद्ध बघूयात। पूरग्रस्त पुण्याचा दौरा केल्याच्या नंतर राज ठाकरेंनी नाव न घेता भरलेल्या धरणावरून अजित पवारांना टोला हाणला। आज जर समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत, एक तर पुण्याचेच आहेत, म्हणजे ते नसताना पण धरण वाळलंय। आणि विरोधकांपेक्षा महायुती किंवा मित्र पक्षांनाच शिंगावरती घेण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मिटकरींनी राज ठाकरेंना उत्तरही दिलं। पाऊस पडणं हा काय तुमच्या माझ्या हातात नाहीये, पण उद्या अशा प्रकारचा पाऊस पडल्यानंतर ज्याला गेट्स ओपन होतात, ती गेट्स ओपन झाल्यानंतर लोकांना याचा त्रास होणार नाही। या प्रकारचं कोणतं प्लॅनिंग आपल्याला करता येईल? आज जर समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत, एक तर पुण्याचेच आहेत, म्हणजे ते नसताना पण धरण वाळलंय, एवढं पाणी पडलं। आता मला असं वाटतं की त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला नको का? दिलेला शब्द पाळणाऱ्या अजित दादांबद्दल सुपारी बहादरांनी बोलू नये, कारण हे सुपारी बहादर टोलनाक्याचं आंदोलन असेल, भोंग्याचं आंदोलन असेल, आणखी कुठलं आंदोलन असेल, ते जीवनात कधीच सक्सेस करू शकले नाही। विश्वासार्हता या व्यक्तीची संपलेली आहे। राज ठाकरेंनी लोकसभेमध्ये महायुतीसाठी प्रचार केला। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे। आणि त्याच राज ठाकरेंना अजित पवार गटाच्या मिटकरींनी सुपारी बहादराची उपमा दिली। या सगळ्यामुळे खवळलेल्या मनसैनिकांनी मिटकरींच्या गाडीची सुपारीच उचलली। अमोल मिटकरी नावाचा जो राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार आहे, तो वारंवार राजसाहेबांवर तोंडसूक घेत राहतो। लायकी नसताना राजसाहेबांवर बोलते। आज त्याची आम्ही लायकी दाखवली, आज तो भेटला नाही, लपून बसला। आता आज कार्यकर्त्यांना जे उत्तर दिलं ते उत्तर दिलं। यानंतर जर अमोल मिटकरी असाच बळबळपणा जर सुरू ठेवला तर महाराष्ट्र सैनिक त्याला महाराष्ट्र फिरू देणार नाही, याची त्यांनी दखल घेतली। जर फोडली असेल तर त्या महाराष्ट्र सैनिकांचा अभिमान आहे। आम्हाला काही चुकीचं केलं नाही। तोंडाला येईल ते जर बडबडणार असतील साहेबांबद्दल तर मग त्याचे परिणाम भोगावे लागते। म्हणजे पुन्हा एकदा मनसे महाराष्ट्रात खळखट्याक सुरू? पुन्हा एकदा नाही, आम्ही कधीच सोडलेलं नव्हतं। आम्ही जेव्हा आक्रमक होतो तसेच आक्रमक आहोत। आमच्यात काय बदल नाही झालेला आहे। अमोल मिटकरी म्हणतात विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे, येऊन बोललं पाहिजे, संवाद साधला पाहिजे। कोणाबद्दल आपण बोलतोय, तुम्हाला रिस्पेक्ट करून बोलता आलं पाहिजे। तुम्ही वाटेल ते बोलवाल साहेबांना, सुपारी आणि हे ते, त्याचे परिणाम भोगावे लागतील। कोणाला तिथल्या महाराष्ट्र सैनिकांना जास्ती राग आला असेल, समोर दिसला असेल, फोडली असेल गाडी, ठीक आहे, जे केलं ते केलं, स्वागत आम्ही त्यांचं अभिनंदन करतो। जर ते आमचे महाराष्ट्र सैनिक असेल तर निश्चितपणे आम्हाला अभिमान आहे त्यांचा। गाडी फोडणाऱ्या मनसैनिकांना अटक करण्याची मागणी करत अमोल मिटकरींनी पोलीस ठाण्यामध्येच ठिय्या मांडलाय। राज ठाकरेच या हल्ल्याचे मास्टर माइंड आहेत असा आरोपही मिटकरींनी केलाय। ज्यावेळेस हा हल्ला चढवण्यासाठी ती झुंड निघाली होती शासकीय विश्रामगृहावर, त्यात त्यांचा कर्णबाळे नावाचा एक जो इथला कार्यकर्ता आहे, तो निरीक्षक, तो असं म्हणत होता की राज ठाकरेंचे आदेश आहेत की मिटकरीला आजच्या तारखेत संपून टाका। लवकरच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची, गृहमंत्र्यांची, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार। हल्ले करणाऱ्यांनी भावनेच्या भरात हल्ले केले, मात्र त्यांनी एक पुरावा बाजूला सोडलाय की हा हल्ला आम्हाला शिवतीर्थावरून आलेला आदेश आहे। राज ठाकरेंच्या विरोधामध्ये बोलणाऱ्या मिटकरींना धडा शिकवणे हाच गाडी फोडण्यामागचा एकमेव उद्देश होता का, की यामागे इतरही राजकारण दडलेलं आहे? भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरू असताना
हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतलेली मनसे तिच्या मूळ स्वभावानुसार आक्रमक राहिली नव्हती। मात्र मिटकरींची गाडी फोडून मनसेनं तिच्या खळखट्याचा पुनश्च श्री गणेशा केल्याचं बोललं जात आहे। तसंच स्वबळाचा नारा देणाऱ्या मनसेनं महायुतीपासून फारकत घेतली आहे हे देखील मिटकरींच्या फुटलेल्या गाडीनं अधोरेखित केलंय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। उमेश अलोने, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।